Brought to you by V-Guard. नमस्कार, मी सागर जोशी. TV9च्या देश महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल संदर्भात महत्त्वाची बातमी आहे. एक्झिट पोल हे अत्यंत फ्रॉड आहेत. संजय राऊत यांनी ही जोरदार टीका केली आहे. देशामध्ये इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील असा दावाही संजय राऊतांनी केला. 295 ते 310चा आकडा हा लोकांकडून घेतलेला कौल असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. आणि महाविकास आघाडी राज्यामध्ये 35 जागांवर निवडून येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. राज्यामध्ये ठाकरे गटाचा 18 जागांचा आकडा कायम राहील असा दावाही खासदार संजय राऊतांनी केला. इंडिया आघाडी या देशामध्ये सरकार बनवणार. 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिट पोल नाही. मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होणार आहे, देशात काय होणार आहे. आम्ही कमीत कमी 295 ते 310 इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत. इंडिया आघाडी अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे. ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षामध्ये कसे चुकीचे ठरतात आणि भारतीय जनता पक्ष या देशाचं गृह मंत्रालय आणि ती यंत्रणा कशा प्रकारे ह्याच्यावर प्रभाव टाकतं हे सगळ्यांना माहिती आहे. अहो, संजय राऊत स्वतः फ्रॉड आहे. कशाला त्याचं घेऊन बसलं तुम्ही आता याच्यात 4 तारखेनंतर त्याच्याकडे बाईट घ्यायला जाताना डोक्यात हेल्मेट घालून जा, नसता तो दगड मारेल. तो म्हणजे वेड्याच्या लास्ट स्टेजला आलेला माणूस तो म्हणजे संजय राऊत. त्यांनी चॅनलवाल्यांनी असं चॅलेंज केलंय का आमचा खरंच आहे 100%? ते म्हणतो आमचा अंदाज आहे. पण अंदाज एखाद्याने वर्तवला आणि तो आपल्या अगेन्स्टमध्ये असला तर त्याच्याही विरोधात बकबक करायची हे मला वाटतं शोभणार नाहीये. संजय राऊत म्हणतात की आमचं सरकार केंद्रात येईल, आता जो एक्झिट पोल आला ते सगळं खोटं आहे असं पाहताय. मला वाटतं कालही ते गांजा मारत होते, आज तर चिली मोडून बोलले असतील. कालचा एक्झिट पोल नाही तर मोदी पोल होता. राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. सिद्धू मुसेवालाच्या गाण्याप्रमाणे इंडियाच्या 295 जागा येणार. एक्झिट पोलवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राहुल जी, एग्जिट पोल हुआ कांग्रेस पार्टी का नाम एक्जिट पोल नहीं है, इसका नाम मोदी मीडिया पोल है. ये मोदी जी का पोल है, फैंटेसी पोल है उनका. सर, कितनी सीटें आ रही हैं आपके हिसाब से? सिद्धू मूसेवाला का सॉन्ग सुना आपने? 295. सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची चिन्ह निर्माण झाली आहे. एक्झिट पोलनुसार सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आहेत. सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन, मी बोलणारच आहे असा इशारा संजय राऊतांनी दिलाय. आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे, आमचं आयुष्य राजकारणामध्ये गेलंय असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. तर राऊत ज्या शाळेमध्ये शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केली आहे. नाना पटोले यांनी संजय राऊतांना हा जोरदार पलटवार केला. तर राऊत हे विद्वान आहेत, ते कालच लंडनमधून परतले. पटोले यांनी राऊतांना हा खोचक टोला देखील लगावला. विदर्भात काय निकाल लागतात, पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात, कोणता पक्ष जिंकतोय, का जिंकतोय हे आम्हाला माहिती आहे. नाही, मी सांगतोय तर त्याच्यावर नंतर बोलेन. मी बोलणारच आहे त्याच्यावरती. मला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे. आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत. आमचं सुद्धा अख्खा आयुष्य राजकारणात, समाजकारणात आणि पत्रकारितेमध्ये गेलंय, मला माहिती आहे. संजय राऊतांच्या बद्दल मी काही जास्त वक्तव्य करणार नाही. या शाळेत शिकला संजय राऊत, ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती. त्याच्या गावात पिण्याचं पाणी, दवाखाना, त्याचा बाळातपण दवाखाना झालं ते काँग्रेसने निर्माण केलेलं होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसनेच केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी. संजय राऊत अतिविद्वान आहे आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत. त्यामुळे अजून तिथून काय जास्त शिकून आले मला माहिती नाही. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो
स्मार्ट एयर कूलर का चमत्कार। मोदी पुन्हा एकदा सत्तेत आल्यावर 15 दिवसामध्ये उद्धव ठाकरे सरकारमध्ये दिसतील। आमदार रवी राणा यांनी हा मोठा दावा केला, तर ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये राहायचं नाही। संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय। ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही हा मोदी शहा त्याचबरोबर शिंदेंचा निर्णय असेल, असं देखील शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तो की मला माहित आहे की उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं मोदीजींवर बोलले, संजय राऊत बोलले, आणि मला दाव्यानं सांगतो देशाचे पंतप्रधान मोदीजी विराजमान झाल्यानंतर 15 दिवसात उद्धव ठाकरे त्या खिडकीतून मोदीजींच्या सरकारमध्ये दिसेल, मोदीजींसोबत दिसेल। कारण की येणारा काळच हा देशाचे पंतप्रधान मोदीजींचा आहे। देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी देशाचे पंतप्रधान मोदीजी जरुरी आहे, हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे। या जरतरच्या भूमिका आहेत, त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील। त्यांनी यावं का नाही यावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, आणि त्यांना घ्यावं का नाही घ्यावं हे उद्धव साहेब ठरवणारे नाहीत, तर ते ठरवणारे आहेत अमित शहा आहेत, मोदी आहेत, आणि इकडे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आहेत। पडद्यामागे काही हालचाली या संदर्भात सुरू आहेत का? पडद्यामागे हालचाली नाही, आता पडदा बाजूला गेलेला आहे, हालचाली डायरेक्ट व्हायला लागलेल्या आहेत। प्रत्येक कॉमन माणसाला सुद्धा कळतात। यांचे प्रयत्न सर्व पद्धतीने चालू आहेत। आता यांना त्या आघाडीमध्ये राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे, आणि म्हणून ते उद्या आले तर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती। उद्धव ठाकरे यांना मोदींच्या भेटीची वेळ मिळू शकली नव्हती, असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय। मोदींवर व्यक्तिगत टीका करण्याचं काम केवळ महाराष्ट्रातून घडलं। मोदी ठाकरेंना माफ करणार की नाही याबाबत शंका वाटते, असं देखील मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय। येणार की नाही याच्यावर मी कॉमेंट करू शकत नाही। एक गोष्ट मला निश्चितपणे माहिती आहे की इलेक्शनच्या पूर्वी त्यांनी मोदी साहेबांची भेट मागितली होती, त्यांना ती मिळू शकली नाही, ही वस्तुस्थिती मला माहिती आहे। ज्या प्रकारे ते मोदी साहेबांच्या विरोधात बोललेत त्या पार्श्वभूमीवर त्यांना माफी मिळेल की नाही याची मला स्वतःला शंका वाटते, कारण मोदी साहेबांवर व्यक्तिगत बोलण्याच्या भानगडीत कोणीच पडत नाही, आणि ते काम फक्त महाराष्ट्रातून घडलं। दरम्यान उद्धव ठाकरे हे कधीही तडजोडीचं राजकारण करणार नाहीत, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। रवी राणांनी आयुष्यभर तडजोडीचं राजकारण केल्याची टीका देखील आव्हाड यांनी केली आहे। रवी राणांच्या दाव्यावर आव्हाड यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। निकालानंतर ठाकरे मोदींसोबत येतील असा दावा रवी राणा यांच्याकडून करण्यात आला आहे। उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आहेत, आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने बोलतात चालतात ते अशी कॉम्प्रोमाइज करायला काय, जे बोलतात ते नाहीत ना ते। रवी राणांनी कोणावर बोलावं, त्याने आयुष्यभर कॉम्प्रोमाइजचं राजकारण केलं। आमचा खासदार ना, तिची बायको आमची खासदार होती, ते उद्धव ठाकरे बद्दल कोणी बोलावं? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। दरम्यान महाराष्ट्रामध्ये महायुतीला 38 ते 41 जागा मिळतील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला। कार्यकर्त्यांना काम केल्याचं समाधान मिळेल असं देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। तर महाविकास आघाडीला राज्यामध्ये 35च्या आसपास जागा मिळतील असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला। 4 तारखेला आमचाच विजय होईल असा दावाही काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी केला। नाही, महाराष्ट्रामध्ये 38च्या खाली एकही जागा मिळू शकत नाही। काल रात्री तुम्ही जेव्हा भेटला तेव्हा मी 35 म्हटलं, रात्री उशिरापर्यंत खूप काम मी केलं, दोन्ही प्रकारची कामं केली, दिसणारी आणि न दिसणारी। न दिसणारी म्हणजे परमेश्वराला प्रार्थना केली की बाबा रे इतके परिश्रम घेतले, इतके नका हो कमी, आणि बाकी कॅल्क्युलेशन्स पण केले, त्याला सॅफोलॉजी म्हणतात। त्या सॅफोलॉजीच्या आधारे माझा निष्कर्ष असा आहे की 38च्या खाली एकही जागा मिळणार नाही। 38 ते 41 या दरम्यान त्या जागा असतील, आणि मला असं वाटतं की आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना काम केल्याचं समाधान मिळेल। पूर्णतः विश्वास आहे आम्ही 30 जागेच्या पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिंकू। 35च्या आसपास आमची संख्या महाराष्ट्रामध्ये असेल। हे सत्तेमध्ये नरेंद्र मोदी येत आहेत, हे 2 दिवस आज आणि उद्यापर्यंत
आनंद घेतील, घ्या म्हणा, जेवढा आनंद घ्यायचा आहे, जाता जाता जेवढा आनंद 2-3 दिवसामध्ये घेता येईल तेवढा त्यांना घेऊ द्या. मात्र 4ला संध्याकाळी हे सर्व स्पष्ट होईल. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला चिंतन करण्याची गरज असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपला राज्यामध्ये फटका बसण्याची चिन्ह आहेत. एकनाथ खडसे यांनी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केलंय. तर एकनाथ खडसेंनी शालीतून जोडे मारण्याचा प्रयत्न करू नये. एकनाथ खडसेंच्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी हे उत्तर दिलंय. नाथाभाऊंना आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे असा पलटवार देखील दरेकर यांनी केलाय. मान्य मूळ पक्ष ज्यांचे आहे, ज्यांनी रात्रंदिवस परिश्रम करून हे पक्ष उभे केले, त्यांचाच हा पक्ष असताना तो इतरांच्या हातामध्ये जाणं, त्या फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम आहे हे जनतेला वाटलं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी माननीय अजितदादा पवारांनी फार प्रतिसाद या निवडणुकीमध्ये दिसत नाही आहे किंवा शिंदे साहेबांच्या शिवसेनेला या ठिकाणी प्रतिसाद दिसत नाही आहे. यामधनं भारतीय जनता पार्टीला चिंतन करण्याची आवश्यकता आहे. नाथाभाऊंनी चिंता करू नये. एकीकडे पक्षाकडे यायला त्या ठिकाणी उड्या मारतायत, धावपळ करतायत, आणि दुसऱ्या बाजूला पक्षाला अशा प्रकारचा शालीतीन जोडे मारण्याचा प्रकार त्यांनी थांबवला पाहिजे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं काही नुकसान होणार नाही. मागच्या वेळेला 23 जागा होत्या, त्यापेक्षा 1-2 जागा वाढतील आणि महायुती 38 जागा घेऊन नाथाभाऊंचा अंदाज खोटा ठरवतील आणि मग त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे, आपण कसं वागावं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आता राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार गट लवकरच निवडणूक आयोगाकडे हा दावा करणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या वर्षी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला होता. दरम्यान अरुणाचल विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला 3 जागांवर विजय मिळाला. आजच अरुणाचल प्रदेश विधानसभेचा निकाल लागला आणि लोकसभेच्या निकालानंतर या संदर्भातला दावा करणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. चिन्ह चोरलं हे चोरटे आहेत हे निकालातून स्पष्ट होईल. जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांवर हा जोरदार हल्लाबोल केला. कुणी त्यांना दरोडेखोर आणि पाकिटमार म्हणतं. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवारांच्या गटाला 3 आमदार निवडून आलेले, काय चांगलं आहे ना, त्यात वाईट काय? कुणाच्या निवडून येण्याने काही परिणाम होत नसतो. चिन्ह चोरलं हे चोरटे आहेत हे तर अख्खा महाराष्ट्र वोटिंगमध्ये दिसेलच तुम्हाला. हे दरोडेखोर आहेत, कोणी पाकिटमार म्हणताय, हे दिसेलच तुम्हाला. निवडणुकीचे निकाल अनेक गोष्टी स्पष्ट करतील. हुकुमशाही विरोधात आवाज उठवल्यानं मी जेलमध्ये जातोय. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. जेलमधून मी परत कधी बाहेर येईन हे माहिती नाही असं देखील केजरीवाल यांनी म्हटलंय. सरेंडर करण्यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. माननीय सुप्रीम कोर्ट ने मुझे 21 दिन की मोहलत दी थी. उन्होंने चुनाव प्रचार करने के लिए मुझे ये मोहलत दी थी. 21 दिन कल पूरे हुए. अब यहां से मैं सीधा तिहाड़ जा रहा हूं. आज आपका बेटा दोबारा जेल जा रहा है, इसलिए नहीं कि मैंने कोई भ्रष्टाचार किया है, इसलिए कि मैंने तानाशाही के खिलाफ आवाज उठाने की जरूरत की है. इस बार जब जा रहा हूं, मुझे नहीं पता मैं कब वापस आऊंगा. मुझे नहीं पता ये क्या करेंगे मेरे साथ जेल में, लेकिन मुझे कोई परवाह नहीं है. जो मर्जी करें. आणि आता घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. TV9 पोल स्टेटच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच आघाडीवर. महाविकास आघाडीला 25 तर महायुतीला 22 जागांचा कौल, तर 1 जागा अपक्षाकडे. राज्यामध्ये महायुतीला मिळणाऱ्या 22 जागांच्या कौलपैकी भाजपला सर्वाधिक 18 जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळत नसल्याचा TV9 पोल स्टेटच्या एक्झिट पोलचा अंदाज. महाविकास आघाडीच्या 25 जागांपैकी ठाकरे गटाला सर्वाधिक 14 जागा, काँग्रेसला 5 तर शरद पवार गटाच्या वाट्याला 6 जागा मिळण्याचा अंदाज. ठाकरे गटाला 15 जागा मिळूच शकत नाहीत. दीपक केसरकरांचा दावा. फतव्याचं राजकारण करायचं असल्यास शिवसेना म्हणता येईल का? दीपक केसरकरांचा ठाकरे गटाला टोला. एकही एक्झिट पोल 400 पार नाही, मग पोलही खरा नसेल. एक्झिट पोलच्या आकड्यांवर विश्वास नाही. राज्यामध्ये महाविकास आघाडीला 35 जागा मिळतील.
अंबादास दानवे यांच्याकडून विश्वास व्यक्त. जवळपास इंडिया आघाडीला 295च्या आसपास जागा मिळतील या सर्वेवर आमचा विश्वास नाही. आणि असं जनरली 30-32 जागेच्या वर पुढे महाविकास आघाडीत जाईल. जे भारतीय जनता पार्टी 400 पार म्हणत होतं, कुठे 400 कुठेतरी आहे का? एखाद्या तरी एजन्सीचा सर्वे का 400 पार. अमरावतीमध्ये ताकद असल्यानंच उमेदवार उभा केला. निकाल लागल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल. एक्झिट पोलच्या अंदाजावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. ठिकाणी राहायचं कारण जिथं आमची ताकद आहे, आमचे 2 आमदार आहेत तिथे, म्हणून केलं. तर साधी गोष्ट आहे ना. तिकडे काय गणित, आम्ही निवडून येणार. यावेळी ठाकरे गटाच्या फक्त 10 जागा येतील. शरद पवार गट आणि काँग्रेसच्या मदतीनं ठाकरे गटाच्या जागा निवडून येणार. गुलाबराव पाटलांची ठाकरे गटावर खोचक टीका. बघा, मागच्या काळामध्ये शिवसेनेच्या जागा जर पाहिल्या तर 19 जागा होत्या, त्या 10 जागा होत आहे. याचा अर्थ, आणि त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने होत आहेत. त्यामुळे फार मोठा आनंदाचा दिवस आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मला तरी असं वाटतं की 3 तर नाही पण 4 जागा येतील असा माझा अंदाज आहे. काँग्रेसनं ठाकरे गटाला साथ दिली नाही. काँग्रेसमुळे ठाकरे गट मागे चालला. सांगलीच्या एक्झिट पोलवरून संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर काँग्रेसनेच ठाकरे गटाचा घात केल्याचं दिसून येईल. शिरसाट यांची टीका. मोठ्या गटाला काही जरी वाटत असलं तरी काँग्रेसने त्यांना सपोर्ट केलेला नाही किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी धावून गेलेले नाहीत. यांना यांची मिळणारीच मतं लिमिटेड राहिल्यामुळं हे यांची पिछाडीवर जाणार नक्की. महाविकास आघाडीला राज्यामध्ये 32 जागा मिळतील. कुणाचं सरकार बनणार हे 4 तारखेला कळेल. एक्झिट पोलच्या अंदाजावर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. एक्झिट पोलचा अंदाज काहीही असो, विजय आमचाच. काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांच्याकडून विश्वास व्यक्त. बळवंत वानखडे अमरावतीमध्ये लोकसभेतील काँग्रेसचे उमेदवार. एक्झिट पोल काही असो, लोक आमच्या सोबत होते, इंडिया आघाडी सोबत होते आणि महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित होईल. निकालाची धाकधूक, मात्र TV9च्या एक्झिट पोलमुळे विजयाचा विश्वास. रावेरच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया. भाजपचा रथ रोखण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेनं केलं, हे 4 जूनला दिसेलच. रोहिणी खडसेंचा विश्वास. महायुती उमेदवाराच्या विरोधामध्ये मत देण्यासाठी लोक घराबाहेर पडले होते. रोहिणी खडसेंचा दावा. प्रत्येक एक्झिट पोलमध्ये मोदीच येणार हे दिसतंय. काही एक्झिट पोलमध्ये महायुतीला 35 जागा दाखवल्या. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र मदत करेल. सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. देशामध्ये मोदींच्या नेतृत्वामध्ये 390 ते 400 जागा येतील, तर राज्यामध्ये महायुतीच्या 30 ते 32 जागा येतील. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडून विजयाचा विश्वास. नेहमी लोकांच्या संपर्कात असणारा आणि निवडणुकीमध्ये लोकांमध्ये जाणारा राजकारणी, यामध्ये फरक. ओमराजे निंबाळकर यांची विरोधकांवर टीका. गृहीत धरून केलेलं राजकारण जनतेला आवडत नसल्याचं देखील वक्तव्य. इंदापूरमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकले. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच सुनेत्रा पवार यांच्याकडून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. पुण्यामध्ये निकालाआधीच मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, बॅनरवर उल्लेख. एक्झिट पोलनुसार पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये निलेश लंके समर्थकांकडून निकालापूर्वीच बॅनरबाजी. नाशिक शहरातील सिडको परिसरामध्ये असलेल्या त्रिमूर्ती चौकात बॅनर. ठाकरे गटाचे धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर्स. ओमराजे निंबाळकरांच्या आजोळी निकालाआधीच बॅनरबाजी. एक्झिट पोलमध्ये निंबाळकरांना कौल दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरामध्ये ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांचे विजयाचे बॅनर झळकले. निकालापूर्वीच संजय देशमुखांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेमध्ये अजित पवारांचे 3 उमेदवार विजयी. टोको तातुंग, लिखा सोनी आणि निक कमीन यांचा विजय. तर अजित पवार गटाकडून एकूण 15 उमेदवार रिंगणात होते. Brought to you by V-Guard,